सुरेश दास, आका कुठे आहे किंवा कुठे कुठे फिरतात हे तुम्हाला माहिती आहे, मग पोलिसांना ते मिळत का नाहीत? म्हणजे पोलिसांना सापडत का नाही की पोलीस शोध घेत नाहीत? नाही ते पोलीस त्यांना सापडवतील म्हणजे सापडवतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्यात कोणालाही सोडणार नाही आणि माझं आता ठाम मत झालेलं आहे. काही पर्पजली ते 3 लोकांना काय येऊन देत नाहीत, आका का हजर होत नाहीत. आकांचं इन्व्हॉल्वमेंट 100% 302 मध्ये आहे. सुरेश दास, तुम्ही म्हणता 302 मध्ये त्यांचा आकाचा सहभाग आहे, अशा वेळेला त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? फक्त खंडणीचा गुन्हा का? अहो, गुन्हा दाखल होईल ना. इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या बाबी पुढे आलेल्या असतील, त्या बाबी पुढे आलेल्या होऊन नंतर ते सुद्धा त्यात येतील. सुरेश दास, तुम्ही महादेव ॲपचा कनेक्शन हे मलेशिया पर्यंत या ठिकाणी जोडलेलं आहे. आकाचे आणखी काही कारनामे तुम्ही समोर मांडले, हे तुम्ही एसपींना सांगितलेलं आहे का? कोणकोणते मुद्दे होते? हो, सांगितले. त्याच्यावरती त्यांना कल्पना दिली, कसे कसे चांगले अधिकारी बाजूला काढले, कसे कसे एकदम हम करे सो कायदा म्हणजे 2-5 रुपये ले और चुप बैठो असे म्हणणारे कसे ठेवले. गात नावाचा एक पिया आहे, त्यांनी जाणीवपूर्वक हे सगळं केलेलं आहे आणि पैसे खाऊन एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं. अशा प्रकारचा तपास आणि इतक्या डेंजर आरोपीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, साधा सगळे जणांचे जामीन होतात आणि ते बी अँटिसिपेटरी जामीन होतात. काही अधिकारी होते त्यांनी अरेस्ट केले होते आणि ह्याच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा, त्याच्यानंतर परळीची ती बँक आहे, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मासाहेब, त्या माजलगावची एक बँक आहे. या सगळ्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हनी जवळजवळ 10-1 हजार कोटी रुपये हे लोकांचे म्हणजे 6,000 साडेसहा कोटी रुपये शेतकऱ्यांचे लोकांचे बुडवले. हे एक घटना नाही आहे आणि ते त्यांचा कोणीतरी म्हणजे कोणाकडून तरी व्हेंडर गाडी का काय, मला गाडीचं नाव माहित नाही, कोणतं डिफेंडर नावाची गाडी भेट दिली की मग तुझी पतसंस्था बहुत अच्छी आहे. ऐसा वैसा हे सगळं चालल्यामुळं आणि काही पोलीस दलांचे एसीबीच्या रेड पडल्या, तिथं 1-1 आणि 1.5 कोटी रुपये त्यांच्याकडे सापडले आणि त्यांना सुद्धा अभय द्यायला कोण लागलं होतं याचा सुद्धा तपास झाला पाहिजे सेपरेट, असं आता माझं मत आहे.